मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल म्हणून निघालेली कल्याणला जाणारी लोकल जी आहे ती गेली 1 ते 1.5 तासापासून ठाकुर्ले आणि कल्याणच्या मध्ये अडकलेली आहे आणि अनेक लोकल ज्या आहेत त्या देखील अडकलेल्या आहेत। आपण जर पाहिलं तर हीच जी लोकल आहे ही लोकल गेली 1.5 तासापासून या ठिकाणी अडकलेली आहे आणि ठाकुर्ली आणि कल्याण या दरम्यान देखील काही लोकल अडकलेल्या आहेत। बाजूला जर पाहिलं तर अशा पद्धतीच्या लोकल ज्या आहेत त्या गेल्या 1 ते 1.5 तासापासून अडकल्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणामध्ये हाल झालेले आहेत। त्यामुळे प्रवासी कसेबसे या ठिकाणाहून उतरून त्यांचा घरी जाण्यासाठी रिक्षाने देखील काही गेलेले आहेत। त्यामुळे आपल्यासोबत काही प्रवासी आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत। काय सांगाल, कधीपासून तुम्ही या ठिकाणी अडकलात आणि काय परिस्थिती होती या ठिकाणी? 7 वाजल्यापासून गेल्या संध्याकाळच्या 7 वाजल्यापासून गाडी थांबली आहे। ती अगोदर आम्हाला अनाउन्समेंट केलेली अशी की गाडीमध्ये टेक्निकल फॉल्ट आहे म्हणून ती चालू होणार नाहीये, त्याकरता तुम्ही रेल्वे ट्रॅकवरती उतरू नका असं सांगण्यात आलेलं। 1 तास झाला, मग 8:30 वाजले, 7 वाजल्यापासून गाडी थांबली, 8:30 वाजले, काही पत्ता नाही म्हणून सगळ्या बायका रेल्वे ट्रॅकवरती उड्या मारायला लागल्या। मग पुरुष मंडळी आली, त्यातली आमच्या डब्यात जी फर्स्ट क्लासमध्ये एक बाई होती तिला अक्षरशः खूप पॅनिक झाली ती आणि तिला चक्कर यायला लागली। मग तिला आधी आम्ही रेस्क्यू केलं, त्याच्यानंतर आम्ही दोघी आणि बाकीच्या ज्या महिला होत्या त्यांनी उडी मारली आणि मग तसं आता आम्ही 9 वाजले आहेत तर ती आता गाडी चालू करतायत किंवा त्यांचं चालू आहे रिपेअरिंग। तसं आम्ही आज आलो आहोत, उतरले आहोत। अशा पद्धतीने लोकल ज्या आहेत त्या गेल्या 1 ते 1.5 तासापासून ठाकुर्ले आणि कल्याणच्या दरम्यान खोळंबलेल्या आहेत। मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अप आणि डाऊन मार्गावरील लोकल ज्या आहेत त्या ठाकुर्ले आणि कल्याणच्या मध्ये थांबवण्यात आल्याची माहिती आपल्याला दिली आहे। कॅमेरामन अभिलाष डावरेसह सुरेश काडे, एबीपी माझा, ठाकुर्ली, डोंबिवली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।